Hello, good afternoon. Let's start today's session. Okay, just a minute. I think there might be some problem with my speakers. Am I audible to you? Yes, Yes, ma'am. ma'am. Good. Let's start then. We're talking about perfect competition, and we have seen how the perfect competition works and how we can reach to the equilibrium where the firm will get maximum profit. And for that, we have seen total revenue, total cost method, and also we have seen marginal cost, marginal revenue method. Right? Let's move forward. येस. सो मार्जिनल रेव्हेन्यू मार्जिनल कॉस्ट मेथड आपण हे बघितलं होतं की जर समजा इक्विलिब्रियम वरती पोचायचं असेल तर दोन कंडिशन करायला लागतात. त्यातली पहिली नेसेसरी कंडिशन असते की एम आर इज इक्वल टू एम सी, म्हणजे दोन्ही कर्व एकमेकांना इंटरसेक्ट झाले पाहिजेत मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल रेव्हेन्यूचा. ही नेसेसरी कंडिशन असते. वेरॅज एखादी कंडिशन नेसेसरी आणि सफिशियंट अशा दोन्ही कंडिशन्सनी फुलफिल असेल तरच आपण इक्विलिब्रियमला पोहोचू शकतो. आणि म्हणून यातली सफिशियंट कंडिशन अशी असते. कुणाला आठवतंय का रे सफिशियंट कंडिशन काय असते? नाही आठवत आहे तुम्हाला? सेकंड कंडिशन काय होती ती आठवतच नाहीये? Marginal cost intersect बरोबर, एकदम बरोबर. the marginal बरोबर. सो मार्जिनल कॉस्टचा जो कर्व आहे त्याने खालून मार्जिनल रेव्हेन्यू कर्वला इंटरसेक्ट केलं पाहिजे. लाईक ते मार्जिनल कॉस्टचा कर्व वाढता राहिला पाहिजे. ओके. सो आपण हे बघितलं या खालच्या डायग्राम मध्ये सॉरी की ई पॉइंटला दोन्ही इंटरसेक्ट होत होते, पण मार्जिनल कॉस्ट कर्व वरून इंटरसेक्ट करत होता एम आरला. सो आपण ते एक्सेप्ट नाही करू शकत. त्याच्याऐवजी आपल्याला हे आपल्याला E1 पॉईंट ऍक्सेप्ट करायला लागला, ज्या पॉईंटवरती मार्जिनल कॉस्ट कर्व खालून मार्जिनल रेव्हेन्यू कर्वला इंटरसेक्ट करत होता आणि E1 पॉईंटवर म्हणूनच इंटरसेक्शन झाल्यामुळे एम आर इज इक्वल टू एम सी होतं. पण लक्षात घ्या, माझी प्राइस इज इक्वल टू एम आर इज इक्वल टू ए आर आहे. म्हणजे माझी प्राइस जितकी आहे तितकीच माझी एम आर आहे, तितकीच ए आर आहे या पॉइंटला, या डायग्राम मध्ये. आणि त्यामुळे इवन हा इक्विलिब्रियमचा पॉइंट असला तरीही तो आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट देत नाही, कारण हा ब्रेक इवन पॉइंट आहे. इवन पॉइंट वरती नो लॉस नो प्रॉफिट अशी कंडिशन असते. दॅट इज पॉइंट वेअर इवन हा पॉइंट हा असा पॉइंट आहे वेअर लॉसेस एंड अँड प्रॉफिट बिगिन. म्हणजे इवन पॉइंट नंतर लॉस एंड होईल आणि प्रॉफिटला सुरुवात होईल. इफ द फर्म रेजेस इट्स आउटपुट बियॉन्ड ओ क्यू, it will get supernormal profit because beyond E, marginal revenue is greater than marginal cost. बघा बरं, ई पॉइंट नंतर आपण बघू शकतो की मार्जिनल कॉस्टचा कर्व खाली आहे, बरोबर, मार्जिनल रेव्हेन्यूच्या. तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला काल म्हटलं होतं कॉस्टचा कर्व खाली आहे आणि रेव्हेन्यूचा कर्व वर आहे, म्हणजेच आपल्याला काय होतं रे, प्रॉफिट की लॉस? कॉस्टचा कर्व खाली, रेव्हेन्यूचा कर्व वरती, म्हणजे कॉस्ट मोठी की रेव्हेन्यू? profit. रेव्हेन्यू प्रॉफिट होतो, कारण रेव्हेन्यू मोठा असतो. जो कर्व वरती असतो तो मोठा, बरोबर. Revenue मोठा करेक्ट. profit होतं. आणि म्हणून रेव्हेन्यू कर्व मोठा आहे कॉस्टपेक्षा, म्हणजेच फर्मचा रेव्हेन्यू इन्कम जास्त आहे कॉस्टपेक्षा, म्हणजेच होईल प्रॉफिट. आणि म्हणून म्हटलंय की ओक्यू वन नंतर जेव्हा ओक्यू वन टू ओक्यू आणि ओक्यू वन ह्याच्यामध्ये फर्म जेव्हा प्रोड्यूस करायला सुरुवात करेल तेव्हा फर्मला सुपर नॉर्मल प्रॉफिट होते. ही कन्सेप्ट लक्षात घ्या, सुपर नॉर्मल प्रॉफिटवाली. बिकॉज बियॉन्ड ई मार्जिनल रेव्हेन्यू इज ग्रेटर दॅन मार्जिनल कॉस्ट. म्हणजे ई पॉइंट नंतर इवन पॉइंट पर्यंत मार्जिनल रेव्हेन्यू हा मार्जिनल कॉस्ट पेक्षा मोठा आहे. कारण बघू शकता तुम्ही मार्जिनल रेव्हेन्यूचा कर्व वर आहे. इफ द फर्म रेजेस इट्स आउटपुट बियॉन्ड OQ1, it will incur loss because beyond even point marginal cost is greater than marginal revenue. सो बघा 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 बरं,
इवन पॉइंट नंतर आता तुम्हाला एमसी कर्व मोठा दिसतो की एमआर कर्व मोठा, म्हणजे वरती कोणता कर्व आहे? एमसी कर्व. करेक्ट. एमसी कर्व. एमसी म्हणजे मार्जिनल कॉस्ट, म्हणजे कॉस्ट कर्व वरती आहे, याचा अर्थ कॉस्ट मोठी की रेव्हेन्यू मोठा? कॉस्ट मोठी. कॉस्ट मोठी. Cost. रेव्हेन्यू पेक्षा जर कॉस्ट मोठी असेल तर लॉस होईल की प्रॉफिट? लॉस. Loss मोठी. करेक्ट. Loss. त्यामुळे Loss. लॉस होईल. अर्थातच. व्हेरी गुड. सो लॉस होणार, म्हणजे इवन पॉइंट नंतर जर विचार केलात तर तुम्हाला लॉस व्हायला सुरुवात होईल. येतंय लक्षात? Hence, when we observe the second equilibrium point even, it satisfies both condition of equilibrium. MR is equal to MC and MC should intersect MR curve from below. Therefore, the firm will be at equilibrium and maximize its profits at point even by producing OQ1 level of output. So, firm equilibrium मध्ये even point वर राहील असं आपण म्हटलंय. आता दुसरं बघा. असा विचार करा की आता आपण परफेक्ट कॉम्पिटिशनसाठी बघत होतो, बरोबर आहे. आता आपण एमआर एमसी कर्व अंडर मोनोपॉली असं बघणार आहोत. म्हणजे मोनोपॉली अशी जी असते त्याच्यासाठी जसा डिमांड कर्व असतो, जसा एमआर कर्व असतो, एमसी कर्व असतो, त्या प्रमाणात आपल्याला कसं कळेल की फर्मला कुठे प्रॉफिट व्हायला सुरुवात होईल हे बघायला सुरुवात करायची. तुम्ही ऑलरेडी ही डायग्राम काल काढली होती म्हणून मी तुम्हाला आज काढायला सांगितली नाहीये. तरी समजा तुमची काढायची राहिली असेल तर काढून घ्या, कारण आपण दुसरी कंडिशन बघायला सुरुवात करणार आहोत ज्याची ही दुसरी डायग्राम आहे. ओके, पण सध्या ही कंडिशन बघूया. सॉरी. The equilibrium condition for a firm under monopoly is explained in the figure 1.7 जी आपण पुढे बघणार आहोत. MR is a marginal revenue curve. तुम्हाला माहिती ऑलरेडी एमआर चा फुल फॉर्मच मार्जिनल रेव्हेन्यू असतो. इट स्लोप्स डाऊनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. बघा बरं, या डायग्राम मध्ये एमआर कर्व जो आहे तो लेफ्ट टू राईट खाली येतोय, तुम्हाला दिसतोय? हा जो एमआर कर्व आहे तो लेफ्ट टू राईट खाली येतोय ते, बरोबर? म्हणजे हा डाऊनवर्ड आहे, खाली येणारा. याचाच अर्थ स्लोप निगेटिव्ह आहे. म्हणजे मी तुम्हाला हे दाखवलं की मोनोपॉलीमध्ये तुमचा एमआर कर्व कसा असतो? डाऊनवर्ड स्लोपिंग असतो, निगेटिव्ह स्लोप. सांगा बरं मला, मोनोपॉलीमध्ये, मोनोपॉली कंडिशन अंडर तुमचा एमआर कर्व, मार्जिनल रेव्हेन्यू कर्व हा कोणत्या डायरेक्शन मध्ये जातो? डाऊनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. करेक्ट. डाऊनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू Negative राईट. slope. करेक्ट. डाऊनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट, निगेटिव्ह स्लोप. व्हेरी गुड. सो आता बघा आणखी. Downward sloping. Left to right. व्हेरी गुड. सो आणखीन काय म्हटलंय बघूया. इट स्लोप्स डाऊनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. MC is a marginal cost curve. It falls in the beginning and then arises. सो आपण हे ऑलरेडी बघितलं, यू शेप्ड वाला कर्व. MC कर्व जो आपण बघितलं तर तो त्यांनी असं म्हटल्याप्रमाणे बिगिनिंग मध्ये कमी होतो. इट फॉल्स इन द बिगिनिंग, पिंक कलर मध्ये जो दिसतोय तो आता तुम्हाला, आणि त्याच्यानंतर तो वाढायला सुरुवात होते. यू शेपचा कर्व दिसतोय की नाही? येतंय लक्षात? येस मॅम. येस मॅम. सो एमसी कर्व इज अ यू शेप्ड कर्व. मोनोपॉलीमध्ये एमसी कर्व कसा असतो? यू शेप्ड कर्व असतो. परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये पण यू शेप्ड कर्व असतो, पण परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये म्हणजे आता जी तुम्हाला शेजारी उजव्या कोपऱ्यात डायग्राम दिसतीये ती परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये एमआर कर्व हा स्ट्रेट लाईन असतो, हॉरिझॉन्टल, बरोबर? पण मोनोपॉलीमध्ये म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन नसताना आणि मोनोपॉली असताना एमआर कर्व कसा असतो रे? कोणता स्लोप असतो त्याला? निगेटिव्ह स्लोप. निगेटिव्ह स्लोप. म्हणजे तो डाऊनवर्ड असतो की अपवर्ड असतो? डाऊनवर्ड. डाऊनवर्ड असतो. करेक्ट. आणि एमसी म्हणजे मार्जिनल कॉस्ट कर्व कसा असतो? Downward. अपवर्ड. हा, यू शेप्ड असतो, म्हणजे आधी तो खाली पडतो. Upward. नाही बाळांनो, एमसी कर्व हा आधी खाली पडतो आणि मग वर जातो की नाही, म्हणजे तो यू शेप्ड कर्व असतो. कोणता शेप? यू U शेप. shape. व्हेरी गुड. सो एमसी कर्व इंटरसेक्ट्स द एमआर कर्व ऍट 2 पॉइंट्स. सो आपला जो एमसी कर्व आहे तो एमआर कर्वला 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो. बघा बरं डायग्राम आणि सांगा मला कोणत्या 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो?
E and E1. व्हेरी गुड. ई आणि E and E1. E1. व्हेरी गुड. मग आता तुम्हाला आठवतंय मी E तुम्हाला and E1. करेक्ट, मी तुम्हाला म्हटलं होतं की 2 कंडिशन फुलफिल झाल्या पाहिजेत. तर आता मला सांगा ई पॉइंटला पहिली कंडिशन फुलफिल होते का MR इज इक्वल टू MC ची? ते इंटरसेक्ट करतायत की नाही दोन कर्व एकमेकांना, MR इज आणि होय. MC. म्हणजेच ई कर्वला ही पहिली कंडिशन, ई पॉइंटला ते पहिली कंडिशन फुलफिल होतीये, MR इज Okay. इक्वल टू MC. पण दुसरी कंडिशन अशी आहे की MC कर्वने खालून कट केलं पाहिजे MR कर्वला. बरोबर? MC कर्वने MR कर्वला खालून कट केलं पाहिजे. मग मला सांगा ई पॉइंटला MC कर्व खालून कट करतोय की वरून कट करतोय? MC कर्व वरून. येस, वरून वरून कट करतोय तो MR कर्वला. म्हणजेच आपण म्हणू शकत नाही की ई पॉइंटला आपला इक्विलिब्रियम असेल आणि आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट होईल. आता याच्याच उलट बघा E1 पॉइंटला, E1 पॉइंटला MC इज इक्वल टू MR आहे का? Yes, आहे. येस. आणि खालून कट करतोय का MC कर्व MR कर्वला? येस येस. Yes. म्हणजेच E1 पॉइंट हा आपला इक्विलिब्रियम पॉइंट असू वरून शकतो. करतोय. येस, खालून करतोय बाळा. MC कर्व बघ, पिंक वाला कर्व खालून येतोय आणि वरती MR कर्वला रेड लाईनला कट करतोय. बरोबर आहे ना? आधी तो वरून आलाय पण नंतर कट करताना तो हळूहळू वर जायला लागलाय की नाही. म्हणून आपल्याला E1 ला म्हणू शकतो आपण की ते कंडिशन दोन्ही फुलफिल करतात, पहिली आणि दुसरी इक्विलिब्रियमची. आता पुस्तकात काय लिहिलंय ते बघूया. द फर्स्ट इक्विलिब्रियम पॉइंट दॅट इज E satisfies the first condition, MR equal to MC. But it does not satisfy the second condition, that is sufficient condition. MC curve should intersect the MR curve from below. It would produce OQ units. बघा, फर्म OQ युनिट्स प्रोड्यूस करेल जर ई पॉइंटवर असेल तर. सो दिस इज नॉट इक्विलिब्रियम पॉइंट ॲज इट डज नॉट यील्ड मॅक्झिमम प्रॉफिट्स. हा आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट देऊ शकत नाही आणि त्यामुळे आपला हा ई पॉइंट इक्विलिब्रियम पॉइंट असू शकत नाही. इट इज द ब्रेक इव्हन पॉइंट, दॅट इज पॉइंट वेअर लॉसेस एंड अँड प्रॉफिट्स बिगिन. सो आपल्यासाठी पॉइंट ई हा ब्रेक इव्हन पॉइंट असू शकतो जिथे लॉसेस संपतात आणि प्रॉफिट सुरू होतात. इफ द फर्म रेजेस द आउटपुट बियॉन्ड OQ, म्हणजे OQ या एवढ्या आउटपुट जे दिसतंय त्याच्यापेक्षा फर्मने वाढवलं, जास्त प्रोड्यूस करायला सुरुवात केली, तर मात्र काय होईल, फर्मला प्रॉफिट व्हायला सुरुवात होईल. आणि तुम्ही मला कोणी याचं कारण सांगू शकाल का रे की का बरं असं प्रॉफिट व्हायला सुरुवात होईल? काहीतरी वरती कर्व कोणता आहे, खालती कर्व कोणता आहे, असं काहीतरी होतं. मार्जिनल रेव्हेन्यू जास्त असेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. का बरं पण मार्जिनल रेव्हेन्यू जास्त असेल आपल्याला असं वाटतंय? मार्जिनल कॉस्ट कमी आहे म्हणून मार्जिनल रेव्हेन्यू जास्त आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो मार्जिनल रेव्हेन्यू कर्व हा वरती आहे मार्जिनल कॉस्ट कर्वचा आणि त्यामुळे काय होणार माहितीये का, इथे OQ आणि OQ1 याच्यामध्ये जी गॅप आहे Q आणि Q1 ही, या पॅचमध्ये जास्तीत जास्त आउटपुट प्रोड्यूस करणं शक्य आहे आणि तिथे फायदा होणार आहे. कारण रेव्हेन्यू कर्व वरती आहे, कॉस्ट कर्व खाली आहे. याचाच अर्थ रेव्हेन्यू जास्त आहे म्हणजे इन्कम जास्त आहे कॉस्टपेक्षा. आणि जेव्हा इन्कम जास्त असतं कॉस्टपेक्षा तेव्हा आपल्याला काय होतो, प्रॉफिट की लॉस? प्रॉफिट. करेक्ट. आणि म्हणून Profit. आपल्याला असं म्हणता येतं की OQच्या प्रॉफिट. बरोबर. सो OQच्या पुढे जर आपण प्रोड्यूस करायला सुरुवात केली फर्मने, तर त्यांना फायदा व्हायला सुरुवात होईल. इफ द फर्म रेजेस इट्स आउटपुट बियॉन्ड OQ, इट विल गेट सुपर नॉर्मल प्रॉफिट्स बिकॉज बियॉन्ड E मार्जिनल रेव्हेन्यू इज ग्रेटर दॅन मार्जिनल कॉस्ट. सो जेव्हा मार्जिनल रेव्हेन्यू हा मार्जिनल कॉस्ट पेक्षा मोठा ठरतो तेव्हा फर्मला काय होतं, प्रॉफिट, लॉस किंवा सुपर नॉर्मल प्रॉफिट. काय होतं या तिघांपैकी? सुपर नॉर्मल प्रॉफिट. व्हेरी गुड. सो आता तुम्ही लक्षात ठेवणार ना, जेव्हा
मार्जिनल रेव्हेन्यू पेक्षा किंवा जेव्हा मार्जिनल रेव्हेन्यू पेक्षा मार्जिनल कॉस्ट कर्व लहान असतो, एमआर इज ग्रेटर दॅन एमसी, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की फर्मला सुपर नॉर्मल प्रॉफिट होतो. नुसताच प्रॉफिट नाही, नुसता लॉस नाही, कसा सुपर नॉर्मल प्रॉफिट म्हणजे जास्तीत जास्त प्रॉफिट. इफ द फर्म रेजेस इट्स आउटपुट बियॉन्ड OQ1, इट विल इन्कर लॉस बिकॉज बियॉन्ड E1 मार्जिनल कॉस्ट इज ग्रेटर दॅन मार्जिनल रेव्हेन्यू. सो E1 पॉइंट नंतर आपल्याला दिसतंय की मार्जिनल कॉस्टचा कर्व वरती आहे, मार्जिनल रेव्हेन्यूचा कर्व खाली आहे. रेव्हेन्यूचा कर्व खाली म्हणजे रेव्हेन्यू छोटा कॉस्ट पेक्षा, आणि कॉस्ट पेक्षा रेव्हेन्यू छोटा म्हणजे प्रॉफिट की लॉस. तुमची कॉस्ट जास्त, लॉस. व्हेरी गुड, लॉस, लॉस. कारण कॉस्ट जास्त रेव्हेन्यू कमी. व्हेरी गुड, तुम्हाला समजायला लागलं की आता हे मस्तच. Hence, when we observe the second equilibrium point E1, it satisfies both the conditions of equilibrium, MR equal to MC, and MC should intersect MR curve from below. Therefore, the firm will be at equilibrium and maximize its profits at point E1 by producing OQ1 output. येत्या लक्षात तुमच्या या डायग्राम विषयी? भाऊज आणि बहिणीज, येत आहे का लक्षात? येस मॅम. व्हेरी गुड. Yes, पुढे जायचं. येस मॅम. येस मॅम. व्हेरी गुड. ma'am. सो Yes, आतापर्यंत ma'am. आपण जे काही बघत होतो ते डिमांड साईडचं होतं, म्हणजे आपल्याला कळलं रेव्हेन्यू काय, कॉस्ट काय. आता आपण त्याचं सप्लाय कर्व बघायला सुरुवात करणार आहोत. म्हणजे पुन्हा एकदा भरपूर सारी टेबल्स, भरपूर सारे कर्व. पण डोंट वरी, हे खूपच सोपं असणार आहे. जर समजा मागे जे आपण शिकलोय ते तुम्हाला सोपं वाटत असेल ना, तर हे तुम्हाला अगदी सोपं जाणार आहे. आय प्रॉमिस यू अबाउट दॅट. लेट्स स्टार्ट. फ्रॉम द इक्विलिब्रियम आउटपुट लेवल्स, आधी ह्याचं काय आहे बघा, सप्लाय कर्व ऑफ द फर्म अँड इंडस्ट्री अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. सो एका फर्मसाठी आणि एका इंडस्ट्रीसाठी परफेक्ट कॉम्पिटिशन अंडर सप्लाय कर्व कसे असतील हे आपल्याला शोधायला मिळणार आहे किंवा हे आपल्याला शिकायला मिळणार आहे या टॉपिक अंडर. ओके. फ्रॉम द इक्विलिब्रियम आउटपुट लेवल्स, इट इज इझी टू डिराईव्ह द सप्लाय कर्व ऑफ द फर्म अँड इंडस्ट्री. सो जेव्हा आपल्याला इक्विलिब्रियम समजतो, ई पॉइंट आहे का, E1 पॉइंट आहे का, असं काही, तेव्हा आपल्याला परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये सप्लाय कर्व शोधणं अतिशय सोपं जातं. मग अशी म्हटल्याप्रमाणे आधीचं जर सगळं नीट समजलंय, पुढचं एकदम सोपं जाणार आहे. आता आपल्याला नेहमी माहितीये, गेल्या वेळी पण आपण बघितलं होतं की कॉस्ट वगैरे जेव्हा सुद्धा आपण शोधत होतो तेव्हा ते 2 टाईपच्या असायच्या, शॉर्ट रन, लॉंग रन. तसंच इथे सप्लाय सुद्धा आता 2 प्रकारचा असणार आहे. शॉर्ट रन सप्लाय कर्व ऑफ द फर्म. ओके. Under perfect competition, the firm supplies what it produces at the given market price. म्हणजे जेव्हा परफेक्ट कॉम्पिटिशन असते मार्केटमध्ये, तेव्हा फर्म तेवढंच सप्लाय करते जेवढं मार्केट प्राइस ऑफर करते. म्हणजे प्राइस जितकी डिटरमाइन झाली असेल मार्केटमध्ये, त्या डिटरमाइन झालेल्या प्राइस अलाउ करेल इतकंच सप्लाय फर्मकडून केला जातो. कसा तो आपल्याला समजणार आहे. ओके. इट प्रोड्युसेस दॅट लेवल ऑफ आउटपुट ॲट विच MR इक्वल टू MC. सो असा विचार करा, मी पुन्हा तुम्हाला मागे नेते. E1 कर्व आहे, बरोबर. सो E1 हा आपला इक्विलिब्रियम पॉइंट आहे असं आपण फिक्स केलं. सो जेव्हा मला इक्विलिब्रियम पॉइंट मिळाला, मला माहितीये परफेक्ट कॉम्पिटिशन आहे, म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये प्राइस सेम राहणार सगळ्याची. मग मी फक्त काय करते, तो जो पॉइंट असतो ना तो खाली नेऊन जोडते एक्स ऍक्सिसला, जिथे आपण आउटपुट बघतोय. म्हणजेच मला कळतं की त्या प्राइस लेव्हलला मला काय आउटपुट प्रोड्यूस करायला लागेल, मला केवढं आउटपुट विकावं लागेल मार्केटमध्ये. ओके. सो तेच म्हटलंय की MR इक्वल टू MC, म्हणजे ह्या पॉइंटला तुम्ही जर असाल, जसं आपण E किंवा E1 म्हणतोय, त्या पॉइंटला तुम्हाला तुमचा लेवल ऑफ आउटपुट समजतं. Thus, firm's supply curve can be derived from equilibrium points, that is, points of intersection of its MC curve with alternative demand curves at different prices. So, वेगवेगळ्या प्राइजेस ना MC कर्व कसा कट करतो हे पाहून आपल्याला सप्लाय कर्व काढता येतो. मला माहितीये, आत्ता वाचताना रॉकेट सायन्स वाटतंय आणि ह्यातलं काहीही समजत नाहीये. डोंट वरी,
तुम्हाला माहिती आहे जसे टेबल्स येतील, जशा डायग्राम येतील, तशी मी माझी चित्रकला सुरू करीन आणि तुम्हाला पण तुमची चित्रकला सुरू करायला लागेल आणि आपोआप समजेल. हो की नाही? तुम्हाला समजणार आहे, हे तुमचा ॲटलीस्ट तुम्हाला तसा विश्वास आहे की नाही सांगा मला? असा विश्वास असेल तर आपण दुपारच्या झोपेतून थोडेसे तरी बाजूला होऊ असं मला वाटतंय. Yes. येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. So let's see. SS supply curve is derived from SMC curve. So पुढच्या या डायग्राम मधला SS हा सप्लाय कर्व आहे. ही अतिशय कॉम्प्लिकेटेड डायग्राम तुम्हाला दिसतच असेल, तेव्हा ती डायग्राम काढायला घ्या माझ्या बरोबर. हा जो SS आहे हा सप्लाय कर्व आहे. येत आहे लक्षात? हा आपण डिटरमाइन केलाय. SS हा तुमचा सप्लाय कर्व आहे. दिसतोय तुम्हाला? आता मी तो हायलाइट करते. येस मॅम. आता बघा एक्स ऍक्सिस वर थ्रू आउट असा विचार करा की Yes, ही जी ma'am. डायग्राम आहे ती 2 पॅनेल्स आहेत. डाव्या बाजूला जे पॅनेल आहे त्यात आपल्याला P1, P2, P3 मिळाले आहेत, इक्विलिब्रियम पॉइंट पण मिळालेत आणि क्वांटिटी टू प्रोड्यूस पण मिळाली. हे मिळाल्यावरती कशी मिळाले ते आपण बघणार आहोत, पण मी तुम्हाला जस्ट असा विचार करा पिक्चरचा ट्रेलर दाखवते. सो आपल्याला डाव्या बाजूच्या डायग्राम मध्ये जे मिळालंय त्यातलेच काही पॉइंट वापरून आपण SS कर्व डिटरमाइन केलाय. आता त्यामुळे हे 2 डायग्राम असल्या तरी त्यांचा एक्स ऍक्सिस सेम आहे आणि वाय ऍक्सिस पण सेम आहे. म्हणजे एक्स ऍक्सिस वर जे दाखवलंय ते आणि वाय ऍक्सिस वर जे दाखवलंय ते, हे दोन्ही गोष्टी सेमच आहेत. सो एक्स ऍक्सिस वर आपण दाखवलंय आउटपुट. काय दाखवलंय एक्स ऍक्सिस वर? आउटपुट. Output. व्हेरी गुड. आणि वाय ऍक्सिस वर काय दाखवलंय? Output. वाय ऍक्सिस वर काय दाखवलंय बरं? Price cost. प्राइस. व्हेरी Right. गुड. Cost. प्राइस आणि कॉस्ट. Price. येत आहे लक्षात? मग आता तुम्ही Price, cost. हळूहळू Price. काढायला सुरुवात केली असेल असं मला वाटतंय. ओके, तसं बघितलं तर फक्त 3 प्रकारच्या लाईन तुम्हाला काढल्या डायग्राम मध्ये. जर काढायला बघितलं तर त्यातली पहिली लाईन आहे ही जी आहे ATC कर्व. ही ऍव्हरेज टोटल कॉस्टचा कर्व येतो ATC. ओके, त्याच्यानंतर त्याच्याच खाली बघा दुसराच यू शेप कर्व आहे. दिसतोय तुम्हाला? हा कर्व ड्रॉ केलेला आहे. आणि याच्या पलीकडे एक आणखीन कर्व ड्रॉ केलाय SS कर्व सारखा, तो हा असा आहे आणि त्याला शॉर्ट SMC असं म्हटलेलं आहे. या हे 3 कर्व्स आहेत ना, ते तुम्हाला आता ड्रॉ करायचे डाव्या बाजूच्या पॅनेलमध्ये. हे 3 कर्व ड्रॉ करून झाले की मग आपल्याला लक्षात येतं इथे 3 प्रकारच्या प्राइस दिलेल्या आहेत. आपण परफेक्ट कॉम्पिटिशन बघत असल्यामुळे आपली प्राइस इज इक्वल टू AR इज इक्वल टू MR असणार आहे. तुम्हाला आठवतंय परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये जितका तुमचा ऍव्हरेज रेव्हेन्यू असतो तितकीच तुमचा मार्जिनल रेव्हेन्यू पण असतो आणि तितकीच प्राइस पण असते. सो जेव्हा प्राइस P1 आहे तेव्हा ऍव्हरेज रेव्हेन्यू पण AR1 आहे आणि मार्जिनल रेव्हेन्यू पण MR1 आहे. आणि त्यामुळे त्यांचा असा सेम, जरा मला रंग बदलू द्या, त्यांचा असा सेम कर्व बनलाय P वाला, P1 वाला. दिसतोय तुम्हाला? तसंच P2 साठी आहे. जेव्हा प्राइस P2 असेल तेव्हा माझा AR पण AR2 असणार आहे आणि MR पण MR2 असणार आहे. ऍव्हरेज रेव्हेन्यू पण AR2 सेम नंबर असतील ते. म्हणजे तुमची प्राइस विल बी इक्वल टू ऍव्हरेज रेव्हेन्यू विल बी इक्वल टू मार्जिनल रेव्हेन्यू. आता जेव्हा प्राइस P3 झाली तेव्हा ऑब्व्हियसली मला सांगा ऍव्हरेज रेव्हेन्यू काय होणार आहे रे? AR2 होईल का P3 असताना? नाही, वाढेल. AR3. AR3 होईल. करेक्ट. आणि मार्जिनल रेव्हेन्यू काय होईल? MR3. MR3. करेक्ट. आणि आता जर बघितलं तुम्ही तर हेच AR1, AR2, AR3 हे आपण पुढच्या पॅनेलमध्ये फक्त ड्रॅग केलेत. म्हणजे पुढच्या पॅनेलमध्ये या रेषा फक्त ओढून पुढे नेल्यात. प्राइजेस तर सेमच आहेत. आणि आपल्याला ऑलरेडी इक्विलिब्रियम पॉइंट E1, E2, E3 मिळाले, ते सुद्धा आपण फक्त पुढे ड्रॅग केलेत. कारण जर तुम्ही बघितलं तर E1 पॉइंट वरून खाली गेलात तुम्हाला Q1 मिळालं म्हणजे क्वांटिटी मिळाली. E2 पॉइंटला खाली ड्रॅग केलं Q2 मिळालं. E3 पॉइंटला खाली ड्रॅग केलं Q3 मिळालं. मग तुम्ही परत तेच 3 पॉइंट पुढच्या ह्याच्यात बघितलेत Q1, Q2, Q3. आणि मग जेव्हा हे पॉइंट मिळाले
तेव्हाच आपल्याला वरती पुन्हा एकदा E1, E2, E3 पण मिळाले. आणि मग सप्लाय कर्व डिटरमाइन करताना मला फक्त काय करायला लागलं, हे जे E1, E2, E3 पॉइंट होते ना, ते फक्त जोडावे लागले एकत्र. चला माझं सप्लाय कर्व तयार. चित्र काढताना हे सगळं सोपं वाटतंय. आधी काय केलं, ATC वाले ते 2 कर्व काढले, SMC वाला कर्व काढलाय, मग त्याच्यानंतर P1 आणि मग आपल्याला इक्विलिब्रियम मिळाला. मग P1 वाले कर्व पुढे ड्रॅग केले आणि मग त्याच्यानंतर मला जी क्वांटिटी मिळाली इक्विलिब्रियम क्वांटिटी आणि E1, E2, E3 हे इक्विलिब्रियम पॉइंट ते फक्त जोडून टाकले. ते जोडून टाकल्यावर मला सप्लाय कर्व मिळाला. एवढंच होतं. पण त्याचं एक्सप्लेनेशन खूप मोठं असणार आहे माहितीये का. तुमची झाली का ही डायग्राम काढून? येस मॅम. हो Yes, झाली. ma'am. व्हेरी गुड. सो Yes, आता ma'am. बघा आपल्याला मागे काय एक्सप्लेनेशन दिलंय ते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे इट इज इझी टू सी दॅट फ्रॉम द फिगर दॅट द व्हेरियस प्राइजेस, म्हणजे जेव्हा P1, P2, P3 अशा वेगवेगळ्या प्राइजेस होत्या, डिफरंट अमाउंट्स ऑफ इक्विलिब्रियम आउटपुट आर प्रोड्युस्ड बाय द फर्म. तेव्हा आपल्याला इक्विलिब्रियम पण वेगळे वेगळे मिळाले. E1, E2, E3 असे वेगळे वेगळे इक्विलिब्रियम मिळाले. बरोबर आहे की नाही. सो तुम्ही बघितलं असेल तर शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट कर्व SMC हा कर्व, हा पण आपल्याला माहिती आहे. शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट कर्व. ATC म्हणजे टोटल ॲव्हरेज टोटल कॉस्ट कर्व पण मिळाला आपल्याला इथे ऑलरेडी. आता पुढे काय होतंय बघूया. Whatever is produced is supplied at the given price because the demand is perfectly elastic for the firm's output. आपल्याला माहिती आहे परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये डिमांड ही अतिशय सेम असते. तुम्ही प्राइस किती पण बदला, मार्केटमधली डिमांड काहीही बदलत नाही. आणि सेम तसंच असतं प्राइससाठी पण, की सगळ्या मार्केटभर सेम प्राइस असते, कारण प्रोडक्ट होमोजिनस असतात. आणि म्हणून तुम्ही जे जे काही प्रोड्यूस कराल, जे जे काही सप्लाय कराल, ते एका सर्टन प्राइसला, एकाच सेम प्राइसला तुम्हाला विकायला लागतं. इथपर्यंत लक्षात येतंय नक्की? नाही येते, गडबड होतीये? परत सांगू? Yes, मॅम ma'am. परत सांगा ना. परत सांगा. येस मॅम परत सांगा. येस. आता बघा त्यांनी काय म्हटलंय, की मला सांगा परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये आपण जेव्हा फीचर्स बघितली होती तेव्हा मला सांगा सगळी प्रोडक्ट सेम होती का रे परफेक्ट कॉम्पिटिशन मधली? होमोजिनस प्रोडक्ट होती का? No. करेक्ट. आणि त्या सगळ्या प्रोडक्ट्सची प्राइस सेम होती का? परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये सगळ्या प्रोडक्ट्सची प्राइस सेम होती असं होतं का? हो बाळांनो, परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये सगळ्या प्रोडक्ट्सची प्राइस सेम असते. म्हणून तर आपण तिला परफेक्ट म्हणतो की नाही, कारण सगळी प्रोडक्ट सेम, त्यांना ट्रान्सपोर्ट कॉस्ट नाही, खूप सारे बायर्स, खूप सारे सेलर्स, आणि त्यामुळे ते सेम प्रकारचं प्रोडक्ट विकतात. ॲडव्हर्टायझिंग कॉस्ट वगैरे काहीच नाहीये म्हटल्यावरती त्या मार्केटमध्ये प्रत्येक प्रोडक्टची, परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये असणाऱ्या प्रत्येक प्रोडक्टची प्राइस सेम असते, असं आपण बघितलं होतं की नाही. म्हणून तर आपण हे बघितलं ना, की P = AR = MR. आठवतंय का? सो आठवत नसेल तर हे लक्षात ठेवा, की परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये प्राइस सगळ्या Yes, ma'am. प्रोडक्ट्सची सेम असते. आणि प्राइस सेम असते, तशीच ॲव्हरेज रेव्हेन्यू पण सेम असतो आणि मार्जिनल रेव्हेन्यू पण सेम असतो. आणि त्यामुळे काय होतं, की जे जे काही सप्लाय केलं जाईल, जे जे काही प्रोड्यूस केलं जाईल, ते एका समान प्राइसनेच मार्केटमध्ये विकलं जातं. इथपर्यंत लक्षात येतंय? Yes. बरोबर. मग आता त्यांनी काय म्हटलंय, की आपण ही जी फिगर बघतोय त्या फिगर मधून Yes, ma'am. तुम्हाला रेड कलरचा SMC कर्व दिसतोय का? डाव्या बाजूला Yes. रेड कलरचा. येस, SMC कर्व. Yes, ma'am. या SMC कर्वचा फुल फॉर्म आहे शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट कर्व. काय आहे फुल फॉर्म? Short run marginal marginal cost. cost येस, curve. शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट कर्व. त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्हाला शॉर्ट रन मध्ये मार्जिनल कॉस्ट कर्व मिळाला किंवा जो मिळतो, त्याच्यावरनं तुम्ही इझिली मार्केटमधला सप्लाय कर्व, म्हणजे मार्केटमध्ये टोटल किती सप्लाय होईल त्या कमोडिटीचा, हे शोधून काढू शकता. म्हणजेच मार्केटमध्ये सप्लाय कर्व SS आपल्याला कशावरून मिळतो? SMC वरून.
कशावरनं मिळतो? SMC. करेक्ट. SMC वरून एसएमसी. एसएमसी वरून काय मिळतो? कोणता कर्व? SS. करेक्ट. एसएस कर्व म्हणजे सप्लाय कर्व. थोडक्यात वरती बघा इन फिगर 1.8 एसएस सप्लाय कर्व इज डिराइव्ड फ्रॉम एसएमसी. आत्ता तुम्हाला मी जे सांगतेय ते आता या पुढच्या डायग्राम बद्दल थोडीशी माहिती आहे. Hence, the equilibrium points E1, E2, E3 become the points of supply curve. जसं आपण मगाशी इक्विलिब्रियम कसा काढायचा ते बघितला, तसंच यांनी काय केलं, आपल्याला ऑलरेडी इक्विलिब्रियम काढून दिले. कोणते आहेत सांगा आपल्याकडचे इक्विलिब्रियम आता? नाही लक्षात येते? E1, E2, E1, E2, E3. E1, E2, E3. करेक्ट. हे झाले आपले इक्विलिब्रियम पॉइंट्स. मगाशी जी प्रोसिजर वापरली ना, 83. मगाशी जी प्रोसिजर वापरली ना आपण, तीच प्रोसिजर वापरून त्यांनी ऑलरेडी ते फाइंड आउट केलेत इक्विलिब्रियम पॉइंट. सो E1, E2, E3 पॉइंट बिकम्स पॉइंट ऑफ द सप्लाय कर्व अँड जॉईनिंग देम वी गेट एसएस सप्लाय कर्व. म्हणजे सिम्पली जर समजा त्यांनी पुढच्या डायग्राम मध्ये सुद्धा गेले नसते आणि तुम्हाला सांगितलं असतं की फक्त E1, E2, E3 पॉइंट जॉईन करा, तुम्हाला सप्लाय कर्व मिळून जाईल. एवढंच त्याचं महत्व होतं. तुमच्या लक्षात येत आहे? म्हणजे आपण काय केलं, आपल्याला इक्विलिब्रियम पॉइंट वेगवेगळ्या प्राइजेस साठी मिळाले. P1 असताना आपला इक्विलिब्रियम पॉइंट कोणता आहे सांगा? E1. करेक्ट. P2 असताना P1. आपला इक्विलिब्रियम पॉइंट कोणता आहे सांगा? E2. करेक्ट. E2. व्हेरी E2. गुड. आणि P3 प्राइस असताना कोणता इक्विलिब्रियम पॉइंट आहे सांगा? E3. व्हेरी गुड. म्हणजे काय, मग E3. समजलं की तुम्हाला आता मस्तपैकी. म्हणजे वेगवेगळ्या प्राइजेस असताना वेगवेगळे इक्विलिब्रियम पॉइंट आहेत. मग मला पूर्ण मार्केटमधला सप्लाय शोधायचा असेल तर फक्त वेगवेगळ्या प्राइसला कोणता इक्विलिब्रियम पॉइंट आहे ते शोधायचा आणि ते इक्विलिब्रियम पॉइंट जोडून टाकायचे की मला मिळेल माझा मार्केटमधला सप्लाय कर्व. म्हणजेच मी E1, E2, E3 हे पॉइंट जोडले की मला मिळेल फर्मचा मार्केटमधला सप्लाय कर्व. येतंय लक्षात? नाही येते अजूनही लक्षात? सोन्यानो, मी काय विचारलं, मी तुमच्या चॅट बॉक्सवर तुमची अटेंडन्स शीट टाकली आहे जरूर, पण त्याच्या आधी माझ्या प्रश्नांचं उत्तर तर द्या. तुमची अटेंडन्स लावा. हा, तुम्ही लेक्चरला असता पण तुम्ही अटेंडन्स लावत नाही, असा वेडेपणा का करता बरं? बरं मला सांगा, E1, E2, E3 पॉइंट बद्दल तर तुम्हाला कळलंय का, इक्विलिब्रियम पॉइंट बद्दल? Yes, ma'am. मग आता मी फक्त Yes, ma'am. एवढंच म्हटलं पुढे, जेव्हा आपण E1, E2, E3 पॉइंट हे जोडतो तेव्हा आपल्याला काय मिळतो? जी लाईन जोडते ती जोडली गेल्यावरती एसएस सप्लाय कर्व. करेक्ट. आणि मग आता हे खालचं टेबल बघा बरं का, त्यांनी काय केलंय ते. जेव्हा प्राइस OP1 आहे, मी तुम्हाला पुढे नेते तिकडे. जेव्हा प्राइस OP1 आहे तेव्हा माझा आउटपुट किती आहे सांगू शकाल तुम्ही? प्राइस OP1 असताना OQ1 आहे की नाही माझा आउटपुट? बघा आता परत चित्र काढायचं ठरवलं मी तर मला रंग बदलायला लागेल. हरकत नाही, रंग बदलू. हा E1 पॉइंट आहे, मला माहितीये P1 चा इक्विलिब्रियम पॉइंट. मी फक्त E1 ला खाली ड्रॅग करणार आहे की मला खाली Q1 पॉइंट मिळतो. म्हणजे माझी जेव्हा P1 एवढी प्राइस आहे तेव्हा माझी क्वांटिटी किती असणार आहे? OQ1. बरोबर? इतकं लक्षात येत आहे का? Yes, ma'am. येस. Yes, ma'am. आता मला तसंच सांगा की OP1 प्राइस असताना माझी इक्विलिब्रियम क्वांटिटी OQ1 आहे आणि त्यामुळे मी सप्लाय पण किती करणार आहे? इक्विलिब्रियम क्वांटिटी एवढा म्हणजे OQ1. तसंच जर माझी प्राइस OP2 आहे तर माझी इक्विलिब्रियम क्वांटिटी किती असली पाहिजे? OQ2. करेक्ट. आणि म्हणजे मग मी किती सप्लाय केला पाहिजे?
OQ2. करेक्ट. आता OP3 प्राइस असताना OQ करेक्ट. OQ3. इक्विलिब्रियम आउटपुट आणि इक्विलिब्रियम सप्लायची अमाऊंट ही दोन्ही पण OQ3 असणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की आपल्याला फक्त या कर्व वरून हे समजून येतं की मार्केटमध्ये ती फर्म किती सप्लाय करेल आणि कोणती प्राइस असताना किती सप्लाय करेल. इथपर्यंत थोडंसं लक्षात आलंय का सांगा माझ्या? Yes, ma'am. आलाय. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. येस. मग आता आपण पुढे जाऊया थोडंसं. ओके. It thus follows that the supply curve so derived is a usual upward sloping supply curve indicating that supply expands when there is rise in price and vice versa. So आपल्याला मिळालेला SS कर्व पण बघा, तो कोणत्या स्लोपचा आहे, अपवर्ड की डाऊनवर्ड? अपवर्ड जाणार आहे, हो की नाही? Upward. अपवर्ड जाणारा असल्यामुळे म्हणजे पॉझिटिव्ह स्लोप आहे. म्हणजे आपल्या सप्लायच्या लॉ प्रमाणेच आपण असं म्हणू शकतो की प्राइस वाढली की सप्लाय पण वाढणार की कमी होणार? वाढणार. करेक्ट, वाढतो. वाढणार. येस. म्हणजेच आपण म्हणू शकतो की नॉर्मल सप्लाय कर्व प्रमाणेच आपल्याला अगदी आपण आपल्या हाताने शोधून काढलेला असला सप्लाय कर्व तरी सप्लायचा लॉ म्हणतो तशाप्रमाणेच मिळाला अपवर्ड स्लोपिंग पॉझिटिव्हली स्लोप्ड सप्लाय कर्व, जो असं म्हणतो प्राइस वाढली की क्वांटिटी सप्लाइड पण वाढेल, पण प्राइस कमी झाली तर क्वांटिटी सप्लाइड पण कमी होईल की वाढेल? कमी होईल. व्हेरी गुड. The supply curve so derived is in fact just nothing but the reproduction of marginal cost curve. म्हणजे जर असा विचार केला तर तुम्ही जो सप्लाय कर्व काढता तो बाकी दुसरं काही नसून मार्जिनल कॉस्ट कर्व सारखंच रिप्रोडक्शन किंवा त्याच्यासारखंच चित्र असतं. बघा शेजारी SMC आणि सप्लाय कर्व हे सेम दिसतात की नाही तुम्हाला? जवळजवळ बरोबर आहे की नाही? येस मॅम. सो ओके, आज तुमची DLLE ची मीटिंग आहे असं मला कळलंय. डोंट वरी, माझं लेक्चर अजून 2 मिनिटात संपणारच आहे आणि तुम्ही जॉईन करू शकाल. ओके. It must be noted that only the rising path of MC can serve as the supply curve of the firm while falling path cannot, for the obvious reasons of being insignificant in equilibrium process. So आपण असं म्हणू शकतो MC कर्व जेव्हा फक्त वरती चढत असतो तेव्हाच आपण त्याला सप्लाय कर्व म्हणू शकतो, खाली पडत असताना नाही. ओके. कैवल्य, तुला काही सांगायचंय? मला तुझा हँड रेज झालेला दिसतोय. The supply curve of the firm in the short run, however, No, ma'am. is that portion of marginal cost curve that lies above the average variable cost curve. So जर असा विचार केला तर फर्मचा शॉर्ट रन मध्ये असलेला सप्लाय कर्व हा ॲव्हरेज कॉस्ट कर्वच्या वरती लाय होणारा पोर्शन असतो. द MC कर्व लाईंग बिलो द ABC, ॲव्हरेज कॉस्टच्या खाली राहणारा MC कर्व कॅनॉट बी रिगार्डेड ॲज सप्लाय कर्व. आपण त्याला सप्लाय कर्व म्हणू शकत नाही, कारण तो यू शेप मध्ये असणारा खाली पडणारा सप्लाय कर्व असतो आणि सप्लाय कर्व कधीही डाऊनवर्ड स्लोप असत नाही. नॉर्मल कंडिशन मध्ये तो नेहमी कोणत्या स्लोप मध्ये असतो? अपवर्ड स्लोप मध्ये. ओके, व्हेरी गुड. सो सप्लाय दस कॉन्ट्रॅक्ट्स टू द झिरो ॲट एनी प्राइस लेवल. म्हणजे आपण असं म्हटलंय की त्यामुळे जेव्हा AVC पेक्षा खालचा पोर्शन असतो तो सप्लाय कर्व होऊ शकत नाही, कारण जर AVC पेक्षा खालच्या कर्ववर सप्लाय करायला सुरुवात केला तर फर्म प्रोड्यूस करणं थांबवते, सप्लाय कर्व थांबवते आणि तुमचा सप्लाय झिरो होऊन जातो. सो आज आपण इथेच थांबणार आहोत, कारण आज आपण ऑलरेडी खूप साऱ्या डायग्राम बघितल्या. आपण हे बघितलं, जर तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला रिफ्रेश करून देते की आपण सप्लाय कर्व कसा असतो, आपल्याला कसा शोधून काढता येतो, परफेक्ट कॉम्पिटिशन अंडर ते बघितलं. शॉर्ट रन सप्लाय कर्व लक्षात ठेवा, फर्मसाठी असलेला शॉर्ट रन सप्लाय कर्व. आणि आपण हेही बघितलं की MRMC कर्वच्या म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू आणि मार्जिनल कॉस्ट कर्वचा वापर करून परफेक्ट कॉम्पिटिशन आणि मोनो